कोजागिरी. आता कोजागिरी म्हणजे कोजागरी ती कोजागिरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जो व्यक्ती जागा असतो, पण जागा म्हणजे कसा, तर ज्ञानेंद्रियांनी आणि पंचेंद्रियांनी जो जागरूक असतो आणि जागरूक असतो त्याच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होते. हळूहळू याही गोष्टीचा उलगडा होतो की ही जी कृपा असते ती फक्त ऐहिक संपत्तीची नसते, ती असते ज्ञानाची, आरोग्याची आणि प्रेमाने जोडलेल्या माणसाची संपत्ती. मी म्हणजे पहिली दुसरी माझी जी इयत्ता झाली ते शाळेचं शिक्षण माझं वर्ध्याला झालं. तर तिथे लहानपणी बैल पोळा आणि हुरडा हे दोन सण माझ्या खूप चांगले लक्षात आले. सगळं मराठमोळं वातावरण, आसपास मराठी लोक, त्यामुळे गरबा एवढा भेटलो होता. पण ललिता पंचमीपासून तिथे घरोघरी भुलाबाईची गाणी म्हटली जायची. भोंडा खेळायचो आम्ही. मग ज्यांच्या घरी बोलावणं असायचं त्यांच्या घरी फिरापत म्हणजे आपले खाऊचे डबे घेऊन जायचो. त्या घरातल्या मावश्या, आजी, काकू भुलाबाईची गाणी म्हणायच्या. एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू, अक्कण माती चिक्कण माती, खळगा तो खणावा. ते वय इतकं लहान असतं, ते कारल्याचं वेल लावगत ते काही ती गाणी कळायची नाही. पण बाकीच्या गाण्यांमध्ये जी लय असायची, जे नाद असायचं, त्या भोवती आम्ही सगळ्याजणी हातात हात धरून गोल नाचायचो. मध्ये पाटावरती हत्तीचं चित्र काढलं जायचं. घरातल्याच बागेतल्या फुलांची आरास करायची आणि भुलाबाईची गाणी संपली की मग ती खिरापत ओळखण्याची एक मजा असायची की कोणी डब्यात काय आणलंय, आणि ती सगळ्यांसोबत मिळून वाटून खायची, अशी ती मज्जा. मग जेव्हा या कोजागिरीच्या कार्यक्रमाची संकल्पना आम्ही ठरवत होतो तेव्हा मी श्रुतीला हे सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की विदर्भातल्याच एका कवयित्रीची एक ओवी माझ्या वाचनात आली आहे आणि दोघींच्याही मनात असा तो विचार आला की आपल्या कोजागिरीची सुरुवात होईल भुलाबाईची ओवीने. तर मी आणि प्राजक्ती कैसरी आपल्या पुढे भुलाबाईची ओवी सादर करतोय. आली धुंद सांदरात शशी किरणांच्या धारा, साथ देतो अवखळगार बोचरा हा वारा. शुभ्र मोतियांचा सडाज माझ्या अंगणात, हिरवण चोहीकडे मंद झाली सांजवात. 16 कलांच्या तेजाने पूर्ण चंद्र मोहरला, लाटा रुपेरी पाहून सागरही उधाणला. नभी नक्षत्र तारका कौमुदीही सोबतीला, स्वर्गी कृष्ण गोपिकांची रंगे महारास लीला. चंद्र सखा खुणावतो प्रेम भरे चांदणीला, आनंदाच्या सोहळ्यात सौख्य वाटे धरणीला. दीप तेवतो अंगणी उजळला परिसर, स्वागतास लक्ष्मीच्या सिद्ध झाले चराचर. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी भ्रमण करीते, कोण कोण जागे आहे सान थोरास पुसते. अमृताच्या वर्षावाला आसावली सारी सृष्टी, जागतो जो कर्तव्यास त्याच्यावर कृपा दृष्टी. भुलाबाईचा सोहळा चाले टिपऱ्यांचा खेळ, सख्या सोबतीणी संगे खिरापतीचा हा मेळ. दिन अलौकिक खास कशी जादू ही घडते, चंद्र किरण पडता दूध अमृत बनते. असे दूध गुणकारी पिता आरोग्य लाभते, चंद्रप्रकाशी न्हाऊन रूप सुंदर खुलते. शरदाची चांद आभा विखुरली घरीदारी, आहे परंपरा जुनी करू पौर्णिमा साजरी. आहे परंपरा